नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. राज्य उत्पादन शुल्क पदभरती 2023साठी मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली होती TCS मार्फत. ज्यामध्ये मित्रांनो लघुलेखक, निम्नसरणी, लघुटंकलेखक, जवान वाहन चालक आणि चपराशी अशी विविध पदं होती, ज्याच्यामध्ये 600+ वॅकन्सी जी आहेत त्या भरण्यासाठी ही जाहिरात आलेली होती. आणि याच्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो ठिकाणी जानेवारी 2024मध्ये ज्या आहेत त्या कंडक्ट करण्यात आलेल्या होत्या TCS मार्फत. त्यानंतर मित्रांनो तुमची पहिली आन्सर की याची देखील प्रसिद्ध झालेली होती. आता पहिल्या आन्सर की नंतर तुम्ही फायनल आन्सर की ऑब्जेक्शन नंतरची जी असते त्याची वाट पाहत होतात. तर त्याविषयी बरेच विद्यार्थी कमेंट करून या ठिकाणी विचारत आहेत की फायनल आन्सर की जी आहेत ती दिसत आहेत. तर मित्रांनो माझ्याकडे तर इथं लॉग इन करायला पासवर्ड युजर ID नसल्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, लॉग इन करून मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की तुमची फायनल आन्सर की जी आहे ती दिसते का, आणि जर दिसत असेल तर फायनल तुमचे किती मार्क्स येत आहेत कुठल्या पदानुसार, कारण की याला निगेटिव्ह मार्किंग होते मित्रांनो, कुठल्या पदानुसार असेल किंवा मित्रांनो ठिकाणी तुमच्या जिल्ह्यानुसार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा फायनल तुमचे किती मार्क्स आलेले आहेत फायनल आन्सर कीमध्ये, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कट ऑफ बद्दल माहिती भेटेल, सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल, प्रत्येकाचे मार्क्स समजतील, जेणेकरून किती मार्क्स होते निवड होईल तेही आपल्याला समजेल. तर बघा मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्काचे ही फायनल आन्सर की लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईटवरती देखील इथं अर्ज भरण्याच्या लिंक्स पहिल्याच दिलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती ही लॉग इनची लिंक आहे ती देतोय, तिथून तुम्ही लॉग इन करू शकता. आता मित्रांनो याच्यामध्ये जी पदं जवान वाहन चालक आहे यांच्यासाठी मित्रांनो आपल्याला माहीत असेल फिजिकल देखील होणार आहे. आता फिजिकल होईल मित्रांनो, परंतु त्याच्या अगोदर तुमचे एकदा फायनल मार्क्स जे आहेत मित्रांनो या ठिकाणी मार्क्स देखील येतील. चपराशी या पदासाठी कुठलीही परत टेस्ट होणार नाही. जी तुमचा पेपर होता TCS मार्फत एकच पेपर याचा होणार होता चपराशी पदासाठी, त्यानंतर कुठलाही पेपर असणार नाही. डायरेक्टली निवड याद्या वगैरे आता मित्रांनो लागण्याची प्रक्रिया जी आहे TCS मार्फत सुरू होईल. फायनल आन्सर की आली म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे आहे फायनल या ठिकाणी तुमचं ऑब्जेक्शन नंतरचे जे मित्रांनो मार्क्स असतात ते या ठिकाणी भेटून जातील तुम्हाला फायनल उत्तरपत्रिकेमध्ये. त्यानंतर तुमचं फायनल मार्क्स सर्वांचे या ठिकाणी येतील आणि त्याच्यानंतर मित्रांनो बाकी पुढची प्रोसेस जी असणार ती होईल, ज्यामध्ये काही पदांसाठी स्किल टेस्ट देखील होणार आहे, जसं की लघुटंकलेखक, लघुलेखक, निम्नसरणी या पदांची स्किल टेस्ट देखील तुमची होईल आणि फिजिकल देखील होईल. मग हे सर्व मार्क्स मिळून मग तुमचा फायनल अंतिम मित्रांनो निकाल जो आहे तो लावला जाणार आहे. फक्त चपराशी या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे आहे कुठलीही टेस्ट वगैरे होणार नाही. आणि या ठिकाणी जी स्किल टेस्ट असते किंवा मित्रांनो ठिकाणी जे फिजिकल आहे त्याची देखील माहिती या जाहिरातीमध्ये संपूर्ण दिलेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो किती विद्यार्थी बोलवायचे, एकाच बोलवायचे की किती फिजिकलसाठी वगैरे, ती सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सर्वात खाली जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर इथं सर्व माहिती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही जसं की जवानी वाहन चालक या पदासाठी ज्यांनी लेखी परीक्षेमध्ये किमान 45% गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येचा 1/10 या कमाल प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी व शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल मित्रांनो, अशा पद्धतीने लिहिलेले. त्यानंतर जवानी वाहन चालक, त्याचबरोबर मित्रांनो ह्यांची निवड करताना लेखी परीक्षा आणि शारीरिक पडताळणी मैदानी चाचणीतील एकत्रित गुणांची बेरीज करून तुमची जी आहे ती निवड केली जाणार आहे. आता मित्रांनो बाकीची जी पदं आहेत जसं की लघुटंकलेखक, लघुलेखक, निम्नसरणी यांची मित्रांनो काय होणार आहे, तुमच्या ठिकाणी स्किल टेस्ट देखील घेतली जाईल. इथं संपूर्ण त्याचं लिहिलेलं आहे पहा, लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्याची व्यावसायिक चाचणी 80 मार्काची अशी मिळून 200 मार्काची तुमची निवड केली जाणार आहे. फक्त चपराशी या पदासाठी फक्त लेखी परीक्षाच तुमची होणार होती. तर मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. तुम्हाला इथं लॉग इन करायची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा मित्रांनो stateexercise.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती देखील इथं लॉग इनची दुसरी जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून देखील तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून मित्रांनो जसे निकालाबद्दल वगैरे सर्व अपडेट येतील ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केले जातील. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.